दुश्मन से नहीं दोस्त से डर लगता है। मैत्रिणीनेच केला मैत्रिणीचा घात आणि 9 लाखांच्या सोन्यावर केला हात साफ। अहिल्यानगर शहरात मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली। विश्वास संपादन करून मैत्रिणीनेच लाखो रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला। मात्र कोतवाली पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात आरोपी महिलेला अटक करत तब्बल 9 लाख रुपयांचे 7 तोळे सोने आणि 2 लाख रुपयांची रोकड जप्त केली। विद्यानगर आरणगाव रोड परिसरातील फिर्यादी महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। आरोपी महिला ही फिर्यादीची मैत्रीण असून मुलाला भेटायचे असल्याचे सांगत ती घरात आली। त्यानंतर संधी साधून तिने कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याचा आरोप करण्यात आलाय। फिर्यादीच्या तक्रारीनंतर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनास्थळाचा पंचनामा केला। फॉरेन्सिक पथक, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला। तांत्रिक विश्लेषण आणि चौकशी दरम्यान संशय आरोपी महिलेवर गेला। पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली। यानंतर आरोपीकडून 9 लाख रुपयांचे 7 तोळे सोने आणि 2 लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण सुमारे 11 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मोमक्का, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे करीत आहेत। दरम्यान मैत्रीच्या विश्वासाचा गैरफायदा घेत लाखोंची चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या 48 तासात गजाआड करत तपासातील तत्परतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आणून दिलाय। कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 754/26 दाखल आहे। त्यामधील फिर्यादी यांना त्यांच्या मैत्रिणीने सांगितले की मला मुलगा बघायला येणार आहे आणि त्याच्यासाठी मला तुझी साडी वगैरे पाहिजे। फिर्यादीने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना त्या कपाटातली साडी वगैरे घेण्यासाठी सांगितले। सदर आरोपित मैत्रिणीने त्यांच्या कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अशी चोरून नेली होती। सदर गुन्ह्याचा तपास कोतवाली पोलीस स्टेशनचे PSI मेढे आणि त्यांची टीम करत असताना गुन्ह्यामध्ये सदर मैत्रिणीला ताब्यात घेऊन तिच्याकडे सखोल चौकशी केली। गुन्ह्यात चोरीस गेलेले सर्व दागिने हस्तगत करण्यात आले, रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेली।